केंद्र सरकारनं मेडिकलच्या प्रवेशाकरता केंद्राच्या धर्तीवरती नीट परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानं राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेक्षक हो संभ्रमाचं वातावरण आहे। कारण राज्यातल्या मेडिकल प्रवेशाकरता 5 मेला सीईटी घेण्यात येणार आहे। आता सुप्रीम कोर्टानं 1 मे आणि 24 जुलैला नीट ही परीक्षा घेण्याचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे नेमकी कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न राज्यातल्या विद्यार्थ्यांसमोर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राची नीट ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, तर राज्यामधली सीईटी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष एचएससी बोर्डाचा अभ्यास केलाय, त्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्यामुळे मोठा गोंधळ झालाय। दरम्यान राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमधून सूट मिळावी याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं जे रुग्णालयाचे डीन तातेराव लहाने यांनी डीएमईआरच्या वतीने सांगितलं। पण त्यावर शासनामार्फत असा विचार करण्यात येत आहे की त्यामध्ये कायदेविषयक सल्ला घेऊन यापुढील हायर बेंचकडे जाऊन या वर्षीसाठी महाराष्ट्राला एक्झम्पशन मागावं का यासाठी लीगल ओपिनियन घेतलं जात आहे आणि त्यामुळे 5 तारखेची सीट घ्यावी असं शासनाला वाटत आहे। तर पण त्या जोपर्यंत त्याची लिगॅलिटी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सांगणं कठीण जाईल। पण पुढच्या हायर बेंचकडे जाण्यासाठी शासन विचाराधीन आहे। नाही, विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की शासनाला विद्यार्थ्याबद्दल खूप सहानुभूती आहे आणि म्हणून ते पुढच्या आपण जसं 2012 मध्ये आपण पुन्हा असंच माननीय उच्च न्यायालयामधील हायर कोर्टाकडे जाऊन तसे आपण महाराष्ट्रासाठी सूट घेतली होती, तर तसं सूट घेण्यासाठी शासन विचार करत आहे आणि त्याचे प्रयत्न पण शासन करत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये ही परिस्थिती क्लिअर होईल आणि 5 तारखेची सीईटी घेण्यासाठी आपला परवानगी मिळेल असं वाटतं। 5 मेची परीक्षा आहे ती आणि त्यासाठी आमच्या माननीय एस मॅडम आणि आमचे डायरेक्टर साहेब दोघेही दिल्लीमध्ये आहेत आणि मला असं वाटतं की यासाठी ते प्रयत्नशील आहेत। आणि राज्यामधल्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरता अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे। माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील आपल्याबरोबर आहेत। दीपाली, लाखो कुटुंबांचा त्यांच्या पाल्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन याकरता काय नेमके प्रयत्न करतात? अजित, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या हायर बेंचकडे जाण्यासाठी लीगल ओपिनियन जे आहे ते राज्य सरकार घेत आहे। डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशनकडून हे लीगल ओपिनियन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची जी भूमिका असेल, राज्य सरकारचं पुढचं पाऊल असेल ते यामध्ये कळेल। पण तोपर्यंत नक्कीच राज्यातील जे लाखो विद्यार्थी आहेत जे वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेला बसलेत त्यांच्यामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे। कारण येत्या काही दिवसातच 5 मेला राज्याची वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा असणार आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नक्कीच एक संभ्रम जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्य सरकारने सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे की शासन कोणती भूमिका घेणार आहे आणि विद्यार्थ्यांना काळजी करण्याची कोणती गरज नाही। कारण ही परीक्षा आहे, याच परीक्षेवर विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे जे प्रवेश आहेत ते निश्चित केले जातात। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे आणि परीक्षेच्या काही दिवसांआधी असा संभ्रम त्यांच्या परीक्षेसाठी योग्य नाहीये। विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा हा निर्णय आहे। त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने सगळ्यात प्रथम विद्यार्थ्यांचा हा संभ्रम दूर करणं महत्त्वाचं आहे। अजित, दीपाली, याकरता काय पावलं राज्य सरकारनं राज्य शासनानं तातडीनं उचलायला हवी? वैद्यकीय शिक्षण मंत्रालयानं काय नेमकं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवं, पालकांना काय सांगायला हवं आणि विद्यार्थी पालकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? नक्कीच विद्यार्थी पालक जे आहेत ते गोंधळलेले आहेत। त्यांचे आपल्याकडे देखील फोन येत आहेत की नेमका निर्णय काय घेण्यात आलेला आहे आणि आम्हाला नेमकी केंद्रीय सीईटी द्यायची आहे की राज्याची सीईटी द्यायची आहे। त्यामुळे नक्कीच जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत हा गोंधळ कायम राहणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे सध्या मुंबईमध्ये नाहीयेत, आपण त्यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। त्याशिवाय डीएमईआरचे जे संचालक आहेत त्यांचा फोन नंबर सुद्धा बंद आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत फोन बंद न करता विद्यार्थ्यांशी संपर्क साधणं, शिवाय एक हेल्पलाईन सुरू करणं गरजेचं आहे तातडीने, जेणेकरून हा सगळा गोंधळ जो आहे तो कमी होऊ शकेल। अजित,
दीपाली, आपण या सगळ्याकरता नक्कीच प्रयत्न करतोय. राज्य सरकारही या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, लाखो विद्यार्थी पालकांना दिलासा मिळेल. या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण आपल्याकडून झी मीडियाकडून आश्वस्त करूयात या सगळ्या लोकांना की आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि सरकारकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि राज्य सरकारही सकारात्मकतेने या सगळ्यातनं मार्ग काढेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद दीपाली या सगळ्या सविस्तर माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.